प्रत्येकाला असं वाटतं की लोकांनी आपली किंमत करावी, आपल्याला आदर द्यावा आणि आपण त्यांच्या आयुष्यात महत्त्वाचे असावं. पण एक प्रश्न स्वतःला नक्की विचारा, तुम्ही खरंच इतके मौल्यवान आहात का? की तुम्ही दूर गेलात तर लोकांना तुमची उणीव जाणवेल? लोकांना तुमच्याशी बांधून ठेवण्यासाठी विनवण्या करण्याची गरज नसते. खरं मूल्य असलेला माणूस कोणालाही पकडून ठेवत नाही. लोक स्वतःहून त्याच्यासोबत राहण्याचा प्रयत्न करतात. मग स्वतःला असं मौल्यवान कसं बनवायचं? चला आज त्याबद्दल जाणून घेऊयात. 1. स्वतःचा स्वाभिमान जपा. जो माणूस प्रत्येक वेळी स्वतःचाच अपमान सहन करतो त्याची किंमत लोकांच्या नजरेत कमी होत जाते. स्वाभिमान म्हणजे अहंकार नाही. स्वाभिमान म्हणजे स्वतःच्या मूल्यांची जाणीव असणं. जिथे सतत अपमान होतो तिथे शांतपणे दूर जाण्याची ताकद ठेवा. 2. स्वतःवर सतत काम करा. लोक तुमच्या बोलण्यापेक्षा तुमच्या व्यक्तिमत्वाकडे जास्त आकर्षित होतात. रोज काहीतरी नवीन शिका, ज्ञान वाढवा, कौशल्य वाढवा, आरोग्य सांभाळा. जसा तुम्ही स्वतःमध्ये सुधारणा कराल तसं तुमचं मूल्य आपोआप वाढेल. 3. प्रत्येकासाठी नेहमी उपलब्ध राहू नका. जे सहज मिळतं त्याची किंमत कमी होते, पण अर्थ उद्धट व्हा असं नाही. पण प्रत्येक फोन, प्रत्येक मेसेज, प्रत्येक मागणीसाठी स्वतःला विसरू नका. तुमचाही वेळ मौल्यवान आहे, त्याची किंमत आधी तुम्ही करा. 4. दिलेला शब्द पाळा. विश्वास हा पैशाने विकत मिळत नाही. एकदा दिलेला शब्द पाळणारी व्यक्ती लोकांच्या मनात कायमची जागा बनवते. लोकांना हुशार माणसांपेक्षा विश्वासू माणसं जास्त. 5. स्वतःचा आनंद दुसऱ्यावर अवलंबून ठेवू नका. जो माणूस स्वतःमध्ये आनंदी असतो त्याच्याकडे लोक आपोआप आकर्षित होतात. पण जो सतत दुसऱ्यांकडून लक्ष, प्रेम किंवा मान्यता मागत राहतो त्याचं महत्त्व कमी होत असतं. स्वतःचा आनंद स्वतः तयार करा. 6. बोलण्यापेक्षा कृतीतून दाखवा. मोठमोठ्या गोष्टी करणारे लोक खूप भेटतील, पण शांतपणे काम करणारे लोक वेगळे दिसतात. तुमची ओळख तुमच्या शब्दांनी नाही तर तुमच्या कृतींनी निर्माण झाली पाहिजे. 7. मर्यादा ठेवा. सगळ्यांना होकार देणारी व्यक्ती शेवटी स्वतःलाच हरवते. योग्य ठिकाणी नाही म्हणायला शिका. मर्यादा ठेवणाऱ्या व्यक्तीचा लोक जास्त आदर करतात. 8. प्रत्येक गोष्ट सर्वांना सांगू नका. तुमची प्रत्येक योजना, प्रत्येक अडचण आणि प्रत्येक यश सगळ्यांसमोर मांडण्याची गरज नसते. काही गोष्टी शांतपणे पूर्ण करा. लोकांना तुमचे परिणाम दिसू द्या, कारण बोलण्यापेक्षा परिणाम जास्त प्रभाव टाकतात. 9. भावनांवर नियंत्रण ठेवा. प्रत्येक वेळी राग, दुःख किंवा आनंद लगेच व्यक्त करू नका. अनेकदा स्वतःचंच असं नुकसान करतो. शांत राहणारी व्यक्ती कमकुवत नसते. ती स्वतःवर नियंत्रण ठेवू शकते आणि स्वतःवर नियंत्रण ठेवणाऱ्या व्यक्तीचा आदर नेहमीच जास्त असतो. 10. वेळेची किंमत ओळखा. ज्याला स्वतःच्या वेळेची किंमत माहिती असते त्याच्याकडे इतरही गंभीरपणे पाहतात. वेळ वाया घालवणाऱ्या व्यक्तीकडे कोणीही विशेष महत्त्वाने पाहत नाही. तुमचा वेळ जपा, कारण तोच तुमच्या आयुष्याची खरी संपत्ती आहे. 11. सतत शिकत राहा. ज्ञान ही अशी संपत्ती आहे जी कुणीही तुमच्याकडून हिरावून घेऊ शकत नाही. दररोज काहीतरी नवीन शिका. पुस्तकं वाचा. चांगल्या लोकांच्या सहवासात राहा. जितकं तुम्ही शिकाल तितकं तुमचं मूल्य वाढत जाईल. 12. लोकांचा आदर करा, पण स्वतःला विसरू नका. इतरांचा आदर करणं ही चांगली गोष्ट आहे, पण त्यासाठी स्वतःचा स्वाभिमान गमावू नका. जिथे तुमची किंमत नाही तिथे स्वतःला सिद्ध करण्यासाठी आयुष्य घालवू नका. 13. गरजूंना मदत करा. खरं मोठेपण पैशात नसतं तर मनात असतं. ज्यांना शक्य आहे त्यांनी इतरांनी मदत करावी. मदत केल्याने फक्त दुसऱ्यांचं आयुष्य बदलत नाही, तर तुम्ही व्यक्तिमत्व अधिक मौल्यवान बनतं. 14. तुमची ओळख तुमच्या चारित्र्याने बनवा. सुंदर चेहरा, महागडे कपडे किंवा मोठी पदवी यापैकी काहीही कायमचं नसतं, पण चांगलं चारित्र्य, प्रामाणिकपणा आणि विश्वासार्हता ही अशी ओळख आहे जी आयुष्यभर तुमच्यासोबत राहते. समारोप. मित्रांनो, लोकांना तुमचं महत्त्व तेव्हाच जाणवतं जेव्हा तुम्ही स्वतःची किंमत ओळखता. स्वतःला सक्षम बनवा, प्रामाणिक आणि स्वाभिमानी बना, की तुमची उपस्थिती लोकांना प्रेरणा ठरेल. लक्षात ठेवा, जे स्वतःचं मूल्य वाढवतात त्यांना कधीच कोणाकडे स्वतःची किंमत सिद्ध करावी लागत नाही. अशाच प्रेरणादायी व्हिडिओंसाठी आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.